330 स्क्वेअर फूटची आमदार खोली मनोऱ्यातली मुंबईचे जर दर सूचीमध्ये किंवा मुंबईचे कुठलेही रेट पाहिले, किती हायफाय रेट पाहिले तर 1500 रुपये स्क्वेअर फूटच्या वर खर्च येऊ शकत नाही। एका रूमला किती चांगला डेकोरेट केला तरी 5 लाखाच्या वर खर्च येऊ शकत नाही, पण एका रूमचे 20-20 लाख रुपये 28-28 लाख रुपये खर्च केला गेले। मंत्री महोदयांची दिशाभूल करण्यात आली आहे। फौजदारी कारवाई करणार का किंवा मला गुन्हा दाखल करण्याची परवानगी देणार का? मंत्रालयामधल्या उंदीर मारण्याच्या या गैरव्यवहार प्रकरणी सरकारनं निवेदन केलं असलं तरी गैरव्यवहार उघडकीला आणणारे भाजपचे आमदार चरण वाघवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। वाघमारे साहेब, आज सरकारने जो स्पष्टीकरण विधानसभेत दिलं, स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन केलं आणि त्यात सांगितलं की या गोळ्या नव्हत्या तर उंदीर नव्हते तर ह्या गोळ्या होत्या आणि याच्यात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाहीये। कसं आहे, हे जे निवेदन आलेलं आहे हे अधिकाऱ्यांच्या मार्फत सादर केलेलं निवेदन आहे। ॲक्च्युली या जी तक्रार खडसे साहेबांनी विधानसभेत मांडली त्या तक्रारीची अजूनही चौकशी सुरू व्हायची आहे। माझ्याकडे हातात जे पुरावे लागलेले आहेत त्या पुराव्यामध्ये क्लिअर कट गोळ्याचा कुठेही उल्लेख नाही। त्या ठिकाणी इरॅडिकेशन ऑफ रॅट्स बाय प्लेसमेंट ऑफ पॉयझन बाईट्स झिंक फॉस्फेट आर इंडोफ्रेम मिक्स विथ दी स्वीट ऑइल परफ्यूज शुगर एक्सेट्रा कंप्लीट, या सगळ्या वस्तूपासून पॉयझन बनवायचा आणि ती उंदरांना द्यायचा। याच्यामध्ये त्याच्यावर रेट लिहिलेला आहे पण त्याचे नंबर लिहिलेले नाहीत की किती गोळ्या आहेत। गोळ्याच्या कुठंही मोजमाप पुस्तिकेत नोंदणी नाही, बिलामध्ये नोंदणी नाही। ज्या काही नोंदणी आहेत त्या उंदराच्या निर्मूलनाच्या नोंदणी आहेत आणि त्यामुळे हा कागद माझ्या हातात जो भेटलेला आहे तो प्रशासकीय व्यवस्थेच्या मार्फत RTI मधून घेतलेला कागद आहे। मी उगीचच विनाकारण आरोप केला नाही, पण दादांची कुठंतरी दिशाभूल अधिकाऱ्यांनी केलेली आहे। मी दादांची च्याबद्दल दादांनी जे निवेदन केलं त्यावर दादासोबत नक्की चर्चा करेल आणि माझ्या हातात जे कागद लागलेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी त्यांना जे निवेदन तयार करून सभागृहात मांडण्यासाठी दिलं त्या दोघांमध्ये तफावत काय आहे हे नक्की समजून सांगेल। तुम्ही काही प्रश्नही उपस्थित केलेले आहेत।